सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात नुकत्याच घडलेल्या 8 वर्षाच्या चिमुरडीच्या पाईपलाईन रोडवरील दुर्दैवी अपघातानंतर महापालिका प्रशासन सतर्क झाले। नागरिकांनी मीडियाच्या माध्यमातून केलेल्या तक्रारीनंतर मनपा आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त आणि अतिक्रमण विभाग तात्काळ ॲक्शन मोडवर आले। अनधिकृत असलेले मनपाने पाईपलाईन रोडवरील संपूर्ण अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा केला। या तत्पर कारवाईमुळे नागरिकांनी महापालिकेचे कौतुक केले। मात्र ज्यांचे अतिक्रमण उद्ध्वस्त झाले त्यांनी काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान अपघातस्थळी गतिरोधक स्पीड ब्रेकर बसवावे, परिसरात पोलीस हवालदार नेमावा तसेच सिग्नल व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे। या संदर्भात महापालिकेकडून पोलीस विभागाला पत्र पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं समजतंय। सातपूर विभागाचे अधीक्षक यांनी सांगितले की अतिक्रमण विरोधी मोहीम अशी सुरू राहणार असून विशेषतः मध्यपीनचे अड्डे प्रथम टार्गेट असतील। अनधिकृत अतिक्रमणधारकांनी स्वखुशीने अतिक्रमण हटवावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। या कारवाईत आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त उपायुक्त नांदुरीकर मॅडम, सातपूर विभागीय अधिकारी श्री राजाराम जाधव, अधीक्षिका गवळी मॅडम, सहाय्यक अधीक्षक श्री भारत खैरनार, लिपिक संजय कोठुळे, तानाजी निगळ, पथक प्रमुख भगवान सूर्यवंशी, सुमेश दिवे, प्रमोद आव्हाळे, शिरीष शिंदे, मेघनाथ तिडके, संजय साळुंखे तसेच नवी नाशिक सिडको अतिक्रमण पथक प्रमुख निखिल तेजाळे, रवींद्र काथवटे, प्रकाश नाठे, कापडणे आदी पदाधिकारी कर्मचारी मोलाचे परिश्रम घेतले। अतिक्रमण हे सगळ्यात नाशिक शहरात सगळीकडेच आहे, पण इथं 2 दिवसापूर्वी एक ॲक्सिडेंट झाला, त्याच्यात एक मुलगी गेली जीवानिशी। त्याच्यामुळे आमचे आयुक्त साहेब, उपायुक्त साहेब यांच्या आदेशान्वये, सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आम्ही ही मोहीम आज राबवली आणि तिथून सगळे जे काही रस्त्याच्या बाजूला येतील अतिक्रमण केलेले, म्हणजे विना परवानगीचे जे असतील शेड, टपऱ्या, काही ओटे, घरं, म्हणजे ते तेवढे आम्ही काढत चाललेलं आहे। अजून मोहीम पूर्ण नाही झालेली, अजून इथपर्यंत आहे रस्त्याच्या कडेला आजूबाजूचं सगळं काढणार आहे। ज्या लोकांनी अतिक्रमण केलं आहे त्यांना आपण काय आव्हान करणार? त्याच्यापुढे अतिक्रमण करू नये। तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही महापालिकेची रितसर परवानगी घ्या, तिथं फीस भरा, परवानगीनुसार तुम्ही तुमचा व्यवसाय तुमच्या जागेत करू शकता। अतिक्रमणची महापालिकेची जागा आहे ही सगळ्यांसाठी खुली असायला पाहिजे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।